आम्हाला 2 वेफर्स घेतलं स्वतःनी 200 रुपये पाठवलं. वर्ष 200 उलटे याचे पैसे आम्ही भरलं याने आणलेलं आम्हाला खावाला ना. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे मंगळवार. आता जाऊन येतो गावच्या मंदिरात. सकाळी पहिले मंदिरात जाऊन येतो. त्यानंतर माझे मी कामाला लागेल. चला पहिले जाऊन येऊ. आता इथून गावच्या मंदिरात जायचं, गावदेवीच्या मंदिरात. मग तिथून मैदानावर, आमच्या ज्या मैदानावर मंदिर आहे ना, तिथे जायचं आहे. बाबा तुम्ही इतरा मानपानाचा सुद्धा दिवस लिहिलेला आहे देवी. आणि पहाटे शनिवारी पालखी काढायचे. हा, शनिवारी पालखी तुझी निघेल आणि तुझा मानपान रविवारी होईल. बघा कसा काय तिरुपतीला काढायचे मामा. घरा एक वेळेला कुठं आलं. आता आम्ही वरती चाललो ब्लॉग बनवायला. नेक्स्ट आमची ब्लॉगिंग करतो. जसा नेक्स्ट इंट्रोडक्शन करेल तसं आपण फॉलो करू त्याला. मंदिरातून जाऊन आलो. आता मला दुपारी काहीतरी काम आहे. दुपारी म्हणजे आता 11 वाजल्यात. मला जायचं आहे किती 1 वाजता अक्षयच्या जोडीला जायचंय. सोप्यांची कामं आहेत आपली. सोप्यांची कामं करू पहिले. आता काहीतरी नाश्ता करू. बघू काय आहे नाश्त्याला. काजू बदाम नाही यान हरभरा आहेत. माझे फेवरेट आहेत हरभरा. 2 निघतात. लकी वेल 2 निघतात. एक हरभरा. अरे याच्यात 3 निघलं. 5 का लगीन आहे का. 2 वाजता येऊ घ्यायला चाललो काल्लेरला. आम्ही सोफा बनवायचा आहे बघायला चाललो आम्ही काल्लेरला. यांचे कोणते मित्राचं कोणतं आहे रे. यांचे ताईसांचं आहे. मार्केट काय बोलतात अक्षय सांचे ताईंच्या इथल्या माप घेऊन आलेलो. आणि आता आम्हाला इथं ट्रॅफिक लागले. कशालीला जाम ट्रॅफिक हो. येताना पण ट्रॅफिक, जाताना पण ट्रॅफिक. आम्ही झोपून चाललो. मस्त आराम करून जायचा. यादा बघल 5 वर्ष पाहुणा बोलवले. 5 पुरुष आले. 5 पुरुष कशाली पर्यंत 5 वर्ष ट्रॅफिक मध्ये आला इकडे. कोणी सांगले आवरा यावाला. एक ज्यूस साठी. कोणता ज्यूस. भिवंडींचा. एक ज्यूस साठी भिवंडींचा. तो काल गेलतो तो ज्यूस पिण्यासाठी आवरा लांबले. कमाल बाई. काय काढून देऊ. इनी वापस आज वावला आणले काढून द्यायला. याला वावला काढून देतो. काय केलं काय वावला. हां ओट्स खाते का ओट्स.
इथं आपण ओट्स बनवले. ओट्स रेडी ना आपलं. ओट्स खाते का? खाते? खा ना. एक 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 घास. एक 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 एकदा खा ना. एक तर खा खा. अरे खा खा. ये जे मोबाईल देता ये बाबा गलगला. चला फटाफट जिमला जाऊन येऊ. मग संध्याकाळच्या आपण मोकाट फिरायला फ्री होऊ. बाकी ते दुसरी कामं केले करून ठेवल्या ना. आज मग काही काम नाही. फटाफट जाऊन ये जिमला. तसा 7 वाजले ना. आता 9 वाजतील येता त्यात फिक्स आहे. चलो जिम करून फटाफट भुक मारतात. वर्कआउट काय करतात? वर्कआउट काय करतात? ओ नो परशा भाई इन जिम. कसं काय आलं तू? नाश्ता करायचा मला. वर्कआउट करून झालेलं. आता जाऊन जरा चिकन वगैरे बनवू आणि बनवून खाऊ. त्याच्यानंतर बघू काय जायचं असलं तर जाऊन. नाही तर मग डायरेक्ट आपले घरचे मुखात झोपाता ना. बाकीचा ब्लॉग कंटिन्यू उद्या करीन. नाही तर मग काय गेलो तर आता संपेल. नाही तर बाकीचा उद्या बनवू. इथं आपलं आता चिकन होतं. आता इथं फला आणि चाकू बघायला आलं. फलाची घेतली. द्राक्ष कलिंगड आणि खरबूज घेतला. आणि आता चाकू काय भेटतं त्या बघायला लागेल. ती चाकू नाही कारण कापाला कापाचा वांदो होता. फायनली चाकूवाला भेटला कोणगावला येऊन डायरेक्ट. पाईपलाईनचं चाकूवाला गवशीत आता कोणगावपर्यंत आल्यावर डायरेक्ट आता कोणगावला भेटला. चाकू घेतल्या. जावाता घरी आवडेल आम्ही याला कोणावर गवशीत आलो चाकू घ्यायसाठी. आता चाललोय मी साखरपुड्याला. मित्राचे भावाचा साखरपुडा आहे. आकाशच्या भावाचा साखरपुडा. आकाशचा भाऊ प्रकाश त्याचा साखरपुडा आहे. देवरुंगला चाललं. आता माझ्या बरोबर आत्ता पण कोणी नाही आहे. करणला हॉटेलवर काम. रॉबर्ट काहीतरी गेले. सचिन चकवले त्यालाच पत्या नाही. आणि अक्षय साई जाऊन आली. आता त्या आधी मला एकट्यालाच जाऊन लागते. अक्षय सविकाला जाऊन आले कारण की त्यांच्या गावात सप्ताह म्हणून ते लवकर जाऊन आली. आता सप्त्यानं जातील ते. आता मग तिथे गेल्यावर मी शुभम आणि निखिल आम्ही तिघाच आहोत साखरपुऱ्यान. आमची मामी तिथेच आहे. कौशान आवाज येतो. मामी आवाज नाही जे. आता बाहेर निघायची वाट बघतो. बघू कवरा टाईम लागते निघायला बाहेर. मामीचं वाटतं दुकानात काही काम आहे झेरॉक्सचा तो करतं. तवसर वाट बघू आपण. मग तसं आपण शुभमला यायला अजून 10 मिनटं जातील. तो घरात अजून साकारला. त्याची वाट बघता तवसर इथं थांबवायला. इथल्या बापगाव 1 मिनटावर तो बापगावला येतावर त्याची वाट बघायची. तवसर मामीचा टाईमपास करायला. मामी म्हणजे माझी मामी नाही लागत. माझी आजी लागतं पण मी मामी बोलतो. आजी बोलायला कसा तरी वाटतं ना म्हणून मामी बोलतो. तुला आवरा आवाज दिला तुम्ही एकदा पण आवाज नाही घेतला. गला नाही सांगत. साखरपुऱ्याला देवरुंगा. या देवरुंगा नाही इथं मुठवालला मित्राचा आहे. 2 मिनिटं लागतील. 2 मिनिटांवरती जाऊन मावशीला सरप्राईज देऊ. मावशी सरप्राईज झालं बघा का जर घरात असली तर. काय चाललंय? जेवण काय काय येत आवरे भाकरीच्या तू आवशी भाजी खात. काय आता उपास चालू. तुला कौशल आवाज देतो तो आवाज नाही देतो. तुला कौशल आवाज देतो तो आवाज नाही घेतला तुम्ही. अवतार का नाही त्याच्यानं ते चालतं सगळा. हे आमच्या मावशीने ड्रॉइंग बनवली. अजून बाकी आहे. अर्धी झाले बनवून. बाकीचे कधी होतं बघू. शुभम येपर्यंत वरती जाऊन मी नाश्ता बिष्टा अख्खा करून आलो. शुभम अजून काही घे नाही. आता तो ओले अर्धे की पोचला. आता इथं शुभमची वाट बघतो मी. कौशान थांबल्या बापगाव नाक्यावर. शुभम येतं अजून. साखरपुड्यानं जायचं आहे ना. शुभमची वाट बघत बसल्या मी तर बापगाव नाक्या. 10 मिनटं झाली. मला अंगठा कारण शानिंग नाही अजून येतच. मी रांजालशा इकडून फिरून इकडे आलो.
बापगाव पर्यंत. याला सापारच्या इथे यायला आवरा एक अर्धा घंटा जास्त गेले. पहिल्या खरं आम्हाला साखरपुरात माहित नाही कुठे सर तिकडे. चल मग गाडी गेलीच ना आपली पुढे अजून. नमस्कार, कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. ते मानशी आलं तर ती दे ना. नाही बघू दाखव. हे लॉक बनवतो याला बोल थंडी वाजते ना. थंडी वाजते नाही कोणीच्या कडे या थंडी वाजते. भाई तुम्ही याला ओळखतच असाल, मोठवालता रील स्टार साहिल भांबरे, कुणाल भांबरे. याला ओळखतच असाल तुम्ही, खूप मोठा रील स्टार आहे. कोणत्या इकडचा होता? भावा चाईन देते ना. आजचा दिवस असा होता तर गाईज, आजचा दिवस असा होता का आता आम्ही साखरपुऱ्यांच्या निघले आहोत. दिवस लोटलेला आहे. दिवस लोटला आमचा. आता निखिल शेट तर्फे आम्हाला वेफल्स स्पॉन्सर आहेत. आता जाऊ वेफल्स खावायला. बेल्जियम वेफल्स, साधा वेफल खात नाही आम्ही. नका कॅन्सल करा. काय आता स्टँडर्ड खावाचा. निखिल तर्फे बेल्जियम वेफलची पार्टी आहे. निखिलने अलगो शुभम मतलब आहे तुम्हाला. नाही आम्हाला बेल्जियमच खायचे. बोलाल तर मग ते नाही आम्हाला ते वेफल्स नाही खायचे. नाही भाई, आम्हाला बेल्जियमच पूर्वीच खायचे. हे नाही ते खूप चांगले लागतात. नाही इथे पण चांगले लागतात. नाही चल तिकडे खाऊ मुका. बेल्जियम ओपनला मी जात हो, नाही. लगेच माझा पलटी तिथे मरतं. क्रॉस आहे भाई. काही कळत नाही. हो लगेच पलटी मरतो, लगेच वाचवायला मला जातं. दाखवतो. अर्कावर वाचतील तुझं 60-70 रुपये एक्स्ट्रा जातील. अजून कवर जाणार नाही रे, आहे. हॅलो. इथे 100 रुपयाला, तिथे 130 रुपयाला. आम्ही येता घरा लगेच 5 मिनिटां पोहोचतो. आता निघले गप गप. चला आता जाऊन बेल्जियम वेफल्स खाऊ आपण निखिल तर्फे. बघू आता तिथे गेल्यावर बिल भरते का नाही. हॅलो. निखिल तर्फे बेल्जियम वेफल्स. पण यांनी बिल म्हणत आम्हाला 2 वेफल्स घेतलं स्वतःनी. 200 रुपये पाठवलं. वर्ष 200. उलटे याचे पैसे आम्ही भरलं, याने आणलेला आम्हाला खावाला ना. चला या दोघांना सोडला आपल्या आपल्या घरा. या निखिलनी म्हणा किती 340 रुपयाचा चुना लावला. 300 नाही 390 रुपयाचा चुना लावला याने म्हणा. बोलतो मी वेफल्स खायला नेता ना. भाईने मनात बिल भरायला लावला. 390 रुपये मनात चुना लावला. निखिलची आता आमच्या आदत कवा मोडल तर नुसता. बस झाला आता हा ब्लॉग इथंच संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय, सी यू, टेक केअर.